तो आला घरात तर तिने बेडवर बसायला सांगितलं आणि त्याला खायला दिलं. त्याच्या घरात सर्व सुविधा होत्या. पहिल्यापासून त्यांची परिस्थिती चांगली होती, पण नव्हतं ते वैवाहिक सुख. त्याच्या पाठीच्या जखमा भरल्या होत्या. तो वरवर शर्ट घालू शकत होता, पण अजूनही पाठीवर झोपू शकत नव्हता. तुषारने येऊन पाठीला औषध लावून दिलं. तो पालथा झोपला होता. इतक्यात रुहाची मुलं आली, दोघंही. अभिजितला घरी बघून दोघंही त्याच्याकडे गेली. अरे ते झोपले आहेत, उठू नका असं रुहा सांगेपर्यंत त्यांनी अभिजित काका काका करून हाक मारून उठवलंही. तिने मग तिघांना जेवण वाढलं आणि ती सर्वांना वाढायला थांबली. तसं अभिजितने तिलाही जेवायला घ्यायला सांगितलं. तिला पटकन आपल्या नवऱ्याची आठवण झाली. तोही तिला कधीच नंतर बसू द्यायचा नाही. एकत्र जेवायला बस म्हणायचा. दोघांचा प्रेमविवाह होता. रुहा आणि ऋषी एकत्रच कॉलेजला होते. ऋषी गोरा, बारीक, उभा चेहरा आणि सरळ नाक. चांगला शिकलेला होता. मग पळून लग्न केल्यावर गावात आपल्या घरी राहायला आला. आई बाबा नव्हते त्याला. आजी आजोबांसोबतच राहायचा. रुहाशी लग्न झाल्यानंतर आजी आजोबा आजारी होते, ते गेलेच सोडून शेवटी ऋषीला. ऋषी शहरात नोकरी करायचा. शनिवार रविवार सुट्टी असायची त्याला. मग तो घरी यायचा. तिकडून कामावरून सुटला की रात्री बसायचा की सकाळी घरी. असंच तो त्या दिवशी घरी येत होता. थोडी झोपही होती डोळ्यावर आणि घराची ओढही होती डोळ्यात. त्यामुळे तो घाई करत चालत होता. पण तीच घाई त्याचा जीव घेणारी ठरली. रुहाला तो निश्चित पडलेला आठवला. पटकन तिच्या डोळ्यात पाणीच आलं. तिने पदराने लगेच पुसलं आणि जेवायला बसली. मम्मा तू रडतेस का? अक्षयने विचारलं. नाही रे बाळा, डोळ्यात काहीतरी गेलं, रुहाने सावरून घेतलं. अभिजितने त्या दोघांना गंमत सांगायला सुरुवात केली. मुलं आज खळखळून हसत होती. अभिजितही थोडा भावूक झाला. घर भरलं होतं त्याचं. त्यालाही आनंद झाला होता. काका आता तुम्ही रडताय? अनुश्री अभिजितकडे बघत म्हणाली. हो, हे आनंदाचे अश्रू आहेत. कारण मी रोज एकटा असतो घरी, कोणीच नव्हतं माझ्यासोबत. आता तुम्ही दोघंही आलात ना, घर कसं असतंय बघ. मला खूप आनंद झालाय, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलंय, अभिजित म्हणाला. मम्मा तू का रडली? अनुश्रीने विचारला. अभिजितने तिच्याकडे बघितलं. तिने पटकन नजर फिरवली. मलाही आनंदच झाला, तिने खोटंच सांगितलं. चला जेवा तुम्ही, म्हणून अभिजितने त्यांचं लक्ष जेवणाकडे वळवलं. रात्री अभिजितच्या पाठीला औषध लावायचं होतं. त्या अनुश्रीनेच लावलं. खरं तर रोहा जात होती लावायला, पण तिला धीरच होईना. शेवटी तिने अनुश्रीला पाठवला. मध्यरात्री अचानक रडण्याचा आवाज येऊ लागला. तसा अभिजित जागा झाला. त्याने सावकाश उठून बघितलं. बेडच्या खालीच रुहा उंदकी देऊन रडत होती. रुहा? अभिजितचा आवाज आला तसा तिने आपला आवाज बंद केला आणि एकदम शांत राहिली. रुहा, जागी आहेस तू, मला माहीत आहे. तू असं रडत राहिलीस तर कसं होणार? जाणारा माणूस गेला, त्याला तू आणू शकशील का? पण तुझ्यावर त्याचं प्रेम खूप होतं ना, मग त्याला तू अशी रडलेली अजिबात आवडणार नाही. तू यातून बाहेर पडावीस असं मला वाटतं. ते त्यालाही आवडेल, अभिजित म्हणाला. मला अर्ध्यावरती सोडून गेले, रुहा असं म्हणाली आणि अभिजितला कोणीतरी कानाखाली मारल्याचा भासच झाला. जसं काय तूच मला मारलंस असं कोणीतरी सांगत असावं असं वाटलं. पण वेळीच त्याने स्वतःला सावरलं. असेच भास होत राहिले तर लवकरच आपण वेडे होऊ. गिल्ट आहे, पण त्याची चुकी होती. परत जास्तही लागलं नव्हतं, पण दगडाला नेमकं नाक आपटावं म्हणजे त्याचं खरंच मरण तिथेच होतं.
त्यात माझा तरी काय दोष? जिवंत असता तर त्याने लगेच घाई करून नेलं असतं हॉस्पिटलला, पण जागीच गेला होता. आता ही रडायला लागली की आपल्याला हे सर्व आठवत राहणार का नेहमी? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. त्याने स्वतःला सावरलं. तिला हात लावायचा त्याचा अधिकार नव्हता. रुहा, शांत हो. असं किती दिवस रडून काढणार? तू थोडं पुढे जायला हवं आता. मी जास्त काही सांगणार नाही, पण तुझा तूच विचार कर, अभिजित म्हणाला. सगळं जळून गेलं, त्यात त्यांचा फोटोही जळून गेला, ती रडत म्हणाली. मग त्यात काय झालं? तुझा मोबाईल तर तुझ्याजवळ आहे ना, त्यातून फोटो घे आणि फ्रेम बनवायला टाक. पण अशी रडत राहू नकोस, त्यालाही नाही आवडणार. मी समजू शकतो तुझं दुःख, अभिजित म्हणाला. नाही समजू शकत तुम्ही माझं दुःख. जगणं कठीण होतं. आज तो असता तर मला असं तुमच्या घरी राहायची गरज नव्हती, रुहा म्हणाली. मान्य आहे, मी परका आहे तुझ्यासाठी. तो सोडून गेला यात तर तुझा दोष नाही ना. तुला असं वाटतं तर मी तुझ्या घरची दुरुस्ती करून देतो, तू राहू शकतेस. तुला त्रास होणार असेल तर तू तुझा निर्णय घेऊ शकतेस. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तुला त्रास नको, म्हणून मी तुला इथे यायला सांगितलं, अभिजित म्हणाला. पण लोक काय म्हणतील असं मला तुमच्या घरी राहते म्हणून, रुहा म्हणाली. हे बघ, लोकांचा पण तोंड नाही ना पकडू शकत. ते तर बोलणारच. तू विधवा राहिलीस तरी तुझ्या चारित्र्यावर संशय घेणार. तू लग्न न करता माझ्या घरात राहिलीस तरी बोलणार. आणि तू माझ्याशी लग्न करून राहिलीस तरी बोलणार. पण तुझं दुःख समजून घ्यायला, वाटून घ्यायला कोणी येणार आहे का? अभिजित तिला समजावत म्हणाला. आपण लग्न करू. माझ्या मुलांना निदान वडिलांचं छत्र असेल डोक्यावर आणि मला आधार. लोकांचा नाही करत मी विचार. पण मला ऋषींची खूप आठवण येते, रुहा म्हणाली. ती येणारच ना. तुम्ही दोघांनी मिळून एकत्र आयुष्य घालवायची स्वप्न बघितली आहे. तुम्ही इतकी वर्ष एकत्र जगला. तुमचं जीवापाड प्रेम होतं, तर आठवण येणारच ना. आणि ती आठवण नेहमी सुखद ठेवायची, दुःख करत नाही. त्याच्यामुळे ही 2 मुलं आहेत तुझ्या आयुष्यात, अभिजित म्हणाला. रोहाने डोळे पुसले. तुम्हाला मी त्यांची आठवण काढून रडते तर राग किंवा वाईट वाटत नाही का? रोहाने विचारलं. नाही, तो तुझा भूतकाळ होता. मी माझ्या आठवणी अशा बनवीन की तू त्याला विसरणार नाहीस, पण कधी रडणारही नाहीस. एवढं मी नक्कीच करेन. जेलस का हो? तो आता आहे का? नाही ना. तो नाही म्हणून तर मी आहे ना तू इथे. त्याला कायम महत्त्व असेल माझ्या आयुष्यात, अभिजित म्हणाला. ठीक आहे, आपण उद्याच कोर्टात लग्नासाठी अर्ज करू. महिन्याने बोलवतील आपल्याला, रोहा म्हणाली. तुला बरी ग माहिती याची, अभिजित म्हणाला. तुम्हाला माहित नाही, आमचं लव्ह मॅरेज होतं. आम्ही पळून लग्न केलं होतं. असं म्हणत रोहाने पुन्हा डोळे पुसले. झोप आता, अभिजित म्हणाला. रुहा झोपली. त्याच वेळी अभिजितने काहीतरी मनाशी ठरवलं आणि बेडवर झोपी गेला. आजचा झालेला त्याचा संवाद इतकाही वाईट नव्हता. काहीतरी सकारात्मक घडलं होतं त्यातून. सकाळीच गडबड चालू होती. त्या आवाजाने त्याला जाग आली. पहिल्यांदा असं झालं होतं. 2 मुलांची लगबग आणि त्यासोबत रुहाची प्रेमळ बडबड ऐकून त्याला समाधान वाटलं होतं. तो बेडवर उठून बसला. माणूस प्रेमात असला की आपल्या आवडत्या व्यक्तीची कितीही बडबड ऐकायची तयारी असते. तीच मुलांना प्रेमाने ओरडणं असेल
किंवा मग स्वतःशीच काम आवरताना बडबडणं असेल त्याला आवडत होतं. त्याला त्याची कटकट वाटत नव्हती. तो हरवला होता त्यात. तुम्ही उठलात? आवाज द्यायचा ना. रोहाने बाहेर बघितलं. तो उठून बसला होता. आत्ताच उठलो, अभिजित म्हणाला. हो का? तोंड धुवून घ्या, मी चहा ठेवते गरम करत, रोहा म्हणाली. तिने चहा गरम करत ठेवला आणि मुलांचा डब्बा भरून त्यांना शाळेत पाठवून दिला. तिने चपाती भाजी बनवली होती. एका छोट्या ताटलीत काढून तिने त्याला दिली. सोबत चहा दिला. त्याला लगेच आईची आठवण झाली, कारण सेम ती असंच करायची. स्वतःच्या हातून जेवण करून खायची वेळ येईल असं कधी वाटलंच नव्हतं त्याला. 3 वर्षानंतर आज पुन्हा त्याच्या पुढ्यात ताट आयतं हजर होतं. तसं तो काही भावूक नव्हता, पण आलं त्याच्या नकळतच पाणी. असं कोणी येईल आपल्या आयुष्यात वाटलं नव्हतं. लग्न नकोच म्हणाला होता तो, पण आज लग्नाची घाई करावीशी वाटत होती. त्याने नाश्ता केला. चांगला झाला होता. आपण जाऊन येऊ का पटकन? मुलं यायला वेळ आहे अजून, रोहा म्हणाली. नको, शाळेतून मुलांना घेऊन जाऊ, अभिजित म्हणाला. अरे मग पाठवायलाच नको होतं त्यांना, रोहा म्हणाली. जाऊ दे, जाताना घेऊन जाऊ. तो उठला. त्याने दुकान उघडलं. आज खूप दिवसांनी दुकान उघडलं होतं त्याने. खूप गिरायकं येऊ लागली. काही कुचकडे मंडळी खोदून खोदून त्याला विचारत होती, पण तोही त्यांना जशास तसं उत्तर देऊन तोंड बंद करत होता. आज अभिजितने मित्रांना बोलावून घेतलं होतं. त्याने आपलं प्लॅनिंग त्यांना सांगितलं. तेही तयार झाले. थोड्या वेळाने अभिजित दुकान बंद करून तयार झाला. रोहाला तयार व्हायला सांगितलं. तिच्याकडे काहीच नव्हतं घालायला. इथे आली तेव्हा कामावरून तिने त्यांच्याकडून मागून घरात घालायला कपडे आणि पोरांना कपडे आणले होते. माझ्याकडे काहीच नाही घालायला. मुलांनाही शाळेचे ड्रेस न घालता पाठवला आज मी. पुढच्या महिन्यात पगार झाला की मी घेईन त्यांना ड्रेस, रोहा म्हणाली. पण अभिजित काहीच म्हणला नाही. जे आहे ते घाल आणि चल, अभिजित म्हणाला. कारण तिथे कुठेच दुकान नव्हतं कपडे वगैरे घेण्यासाठी. शहरातच जावं लागायचं. तिने त्यातल्या त्यात जो पूर्ण ओढणीवाला ड्रेस होता तो निवडला आणि घातला. दोघंही मुलांच्या शाळेत गेले. मुलांना आपल्या सोबत घेतलं. छोटे अनुश्रीला पुढे आणि मोठ्या अक्षयला मागे. त्याची पाठ चांगली भरली नव्हती, त्यामुळे अक्षय अगदी सांभाळून बसला होता मागे मम्माला पकडून. ते शहरात पोचले. अभिजितने गाडी आधी खाण्यासाठी वळवली. छान खाऊन घेतलं. मुलांनी आपल्या पसंतीचं मागवलं होतं आज. पोटभर खाल्लं. त्यानंतर कपड्याच्या दुकानात गेले. रोहाला भीती, ज्या कामासाठी आलोय ते नाही झालं तर तिथे आधी पोहोचणं गरजेचं होतं. शॉपच्या चेंजिंग रूममध्ये रोहाला पाठवलं. त्याने नवीन ड्रेस घालून यायला सांगितला. मुलांना शाळेचा ड्रेस घेतल्यानंतर ते कोर्टात पोचले. कोर्ट 3ला बंद होणार होतं. ते 1ला पोचले होते. अगदी 10 मिनिटात काम झालं होतं. त्याचे मित्र आधीच तिथे हजर होते म्हणून तो बिनधास्त होता. आज त्यांच्या लग्नाची नोंदणी झाली होती. त्यानंतर महिन्याने त्यांना लेटर येणार होतं. त्या दिवशी कोर्ट मॅरेज होणार होतं. घरी निघताना एका स्टुडिओ समोर थांबला. तुझ्या मोबाईलमधला फोटो ह्यांना दे. फ्रेम कशी हवी ते सांग त्यांना, अभिजित म्हणाला. तिचं तोंड उघडच राहिलं, कारण ती ऋषीला पार विसरून गेली होती.
मुलांचा आनंद बघता बघता तिला ऋषीचा फोटो फ्रेम बनवायला टाकायचा होता हे ती विसरून गेली. आणि त्याने आठवण केल्यावर तिला आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे एवढं सगळं करताना ऋषीही त्याच्या डोक्यात होता. दे फोटो की नाही आहे फोटो तुझ्याकडे, अभिजितने विचारलं. आहे फोटो, रुहा गडबडत म्हणाली. तिने त्या फोटोग्राफरला आपल्या मोबाईलमधला फोटो दिला. त्यानंतर फ्रेम सिलेक्ट केली. अभिजितने त्या तिघांना एक फोटो काढायला सांगितला. खूप आग्रह करून मुलांनी त्याच्यासोबतही एक फोटो काढला. तो आधी तयारच नव्हता, पण मुलांनी जास्तच हट्ट केल्यावर त्याला काढावा लागला. चौघही घरी निघाले. आज मुलं खूप खुश होती. उद्या शाळेचा ड्रेस घालून जाणार यासाठी उत्साही होती. त्याला ती किलबिल ऐकून आनंद मिळत होता. कसं असतं ना, ज्याला ते सुख नव्हतं इतके दिवस, म्हणून त्याला तो आनंद होत होता. तर इकडे उलट होत होतं. रुहाचं मुलांची बडबड ऐकून डोकं उठलं होतं. गप्प बसा रे, किती बडबड तुमची, डोकं दुखायला लागलं माझं, ती मुलांना ओरडली. राहू दे ग, मला विचार या बडबडीची किंमत. मी किती सुनं आयुष्य जगलोय. राहू दे, बोलू दे त्यांना, मला बरं वाटतं, अभिजित म्हणाला. तसं मुलांनी खरंच परत बडबड करायला सुरुवात केली. ह्यावेळी त्यांनी रुहाचं ऐकलं नाही. घरी आल्यावर काय शॉपिंग केली ह्यावर मुलांची बडबड चालूच झाली होती. अभिजित मात्र मस्त सोफ्यावर बसून त्यांची मस्ती बघत होता. रुहा ही साडी बघत होती. तिला घरात घालायला 2 साड्या, एक चांगली कुठेतरी बाहेर काढून जायला साडी आणि एक ड्रेस, अशी तिची खरेदी होती. मुलांना तर सगळी खरेदी बघून मज्जा आली. रुहा काहीच बोलली नाही. विचारच करू वाटत नव्हता तिला. कोणाचं कौतुक करावं की कोणाशी तुलना करावी, ह्यापेक्षा शांतच राहिलेलं बरं असं वाटलं तिला. असेच दिवस जात होते. आठवड्यातून एकदा अभिजित बाजार आणायला जायचा. त्यावेळी त्याने आठवणीने ऋषीचा फोटो आणला. मुलांना त्याला जे आवडायचं ते तो आणू लागला. त्यांना चप्पल, खेळणी, छोटी सायकल. मुलं दिवसेंदिवस अभिजितच्या जास्तच जवळ झाली होती. त्याच्या गळ्यात पडून हट्ट करणं, हवं नको तर हक्काने सांगणं चालू झालेलं त्यांचं. रुहा हळूहळू त्या घराला आपलंसं करत होती. त्याला सजवत होती. जमेल तसं घर स्वच्छ ठेवत होती. एकदा त्याने तिच्यासाठी बांगड्या आणि पैंजण घेऊन आला. तिच्या हातात पिशवी दिली. तुझ्यासाठी आहे, आवडलं तर घाल, अभिजित एवढंच म्हणाला. घरात पैंजणांची किणकिण ऐकायला त्याला नेहमी आवडायची. त्याची आई अगदी म्हातारी झाली तरी पैंजण घालायला सोडलं नव्हतं तिने पिशवीत बघितलं तर बांगड्या आणि पैंजण होते. जेव्हापासून ऋषी गेला तिने बांगड्याच घालायचं सोडलं होतं. तिचे होते पैंजण, तेही तेव्हाच काढले होते. पुन्हा सगळं बघून डोळे भरून आले. तिला घालायचं होतं सगळं, पण आता नाही, जेव्हा खरी वेळ येईल तेव्हा. एक दिवशी पोस्टमन आला. तिनेही सही करून पत्र घेतलं. उघडून बघायची घाई. तिने बघितलं तर कोर्टाचं लेटर होता. तारीख 3 दिवसांची होती पुढची. तिने अभिजितला सांगितलं. तो आज जाणार होता शहरात. त्याने मित्रांना सांगून सगळी तयारी केली. कोर्टात जायचा दिवस आला तसं रुहाने ऋषीच्या फोटोला नमस्कार केला. तुमचा आशीर्वाद आहे ना मला, मी नवीन आयुष्याला सुरुवात करते, असं म्हणून तिने त्याला नमस्कार केला. फोटोला लावलेले तांदूळ रुहाच्या डोक्यावर पडले. तिला जाणवलं. तिने हात लावून बघितलं तर तांदूळ होते. हा ऋषीचा आशीर्वाद समजून ती बाहेर पडली.
मुलंही आज मस्त नटली होती. छोटली तर गोंडच दिसत होती. गाडी शहराकडे निघाली तसं रुहाचं हृदय धडधड करायला लागलं. एक वेगळीच हुरहुर जाणवत होती. ते कोर्टात पोचले तर अभिजितची मित्रमंडळी आधीच तिथे पोचली होती. कोर्टातलं सगळं मित्रांच्या मदतीने पटपट झालं. तशी त्यांची गाडी एका हॉलकडे वळली. हॉलमध्ये गर्दी होती. माणसांची बसून बडबड चालू होती. तिची एंट्री झाली तेच फुलांचा वर्षाव डोक्यावर झाला. जोरात फटाके फुटले. सगळं अनपेक्षित होतं. त्यामुळे तिने नकळत अभिजितचा हात घट्ट पकडला होता. संत म्युझिक चालू होतं आणि ढोल वाजू लागले. तिला थरथर व्हायला लागली. आपलं लग्न सर्वांसमोर होतंय, घाबरू नकोस, मी सोबत आहे ना तुझ्या. आपली मुलंही मज्जा करत आहेत बघ. जेव्हा असं अभिजित म्हणाला, रुहाला पुन्हा सुखद धक्का बसला. त्याचं तिच्या मुलांना आपली मुलं म्हणणं तिला भावलं होतं. त्याने क्षणात स्वीकारलं होतं तिला. आता तिलाही त्याला स्वीकारायचं होतं. लग्नात तिला ओळखीची माणसं दिसायला लागली. आई बाबा येऊन तिला भेटले. सर्वजण भेटले. सर्वांनी आशीर्वाद दिले. तिचं इतक्या वर्षाचं गिल्ट उतरलं होतं. 2 मुलांना हक्काचे आजी आजोबा भेटले होते आणि दोन्ही मुलं आपल्या आईबाबांचं लग्न बघत होते. ती खुश होती. तिचे लग्न धूमधडाक्यात होत होतं. आज समाजमान्य लग्न करून आले होते ते. घरी येताच घर छान अभिजितच्या मित्राने सजवलं होतं. छान त्यांची घरभरवणी झाली होती. त्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी पूजा ठेवली. गावातील सर्व लोकांना बोलावलं होतं अभिजितने. रुहाशी अभिजितने रीतसर लग्न केलं होतं. सगळ्यांची तोंड बंद केली होती. तिसऱ्या दिवशी बाहेर जायचा प्लॅन होता, पण रुहाला अभिजितने काहीच सांगितलं नव्हतं. संध्याकाळी जायचा प्लॅन होता. अभिजितने रुहाची बॅग आधीच भरली होती. मुलांनाही घेऊन जाणार होता. जेव्हा संध्याकाळी गाडी दरवाजाच्या समोर येऊन थांबली तेव्हा अभिजितने हळूच येऊन रुहाला म्हणाला, रुहा लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. रुहा तर शॉकमध्ये होती. कुठे जायचं आहे आणि मुलं? ती मागून बोलतच होती की तो निघून गेला होता. तिला एकदम धडधड जाणवली. तिला वाटलं होतं मुलं आपल्यासोबत येणार नाहीत की काय. पण मुलं तर आधीच पोचली होती गाडी. तोही जाऊन बसला गाडीत. सगळ्या बॅगा घेतल्या होत्या. अगदी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली होती त्याने. तिने पटकन तयारी केली आणि आपल्याला काय घ्यायचं ह्या विचारात ती घरातच फिरत होती. शेवटी अभिजितच उठून आत आला. अगं किती वेळ, चल लवकर, मी बॅग घेतली आहे तुझी, तू काही घेऊ नकोस. अभिजित म्हणाला. तसं रुहाने डोळेच मोठे केले. तिच्या हाताला धरून त्याने तिला घराबाहेर घेतलं. सगळं चेक करून त्याने घर लॉक केलं. ती गाडीत जाऊन बसली. तोही जाऊन तिच्या बाजूला बसला. तिला त्याने कुठे जाणार अजूनही सांगितलं नव्हतं. आपण कुठे जातोय? रुहाने पुन्हा विचारलं. ती अजूनही संभ्रमात होती. कळेल, अभिजित एवढाच म्हणाला. तिला एवढ्यात सांगायचं नव्हतं. मुलं तर फिरायला मिळणार म्हणून खूप खुश झाली होती. त्याने मुलांनाही सूट होईल आणि आपल्यालाही सूट होईल असं ठिकाण निवडलं होतं. रुहा, मुलांना आणि स्वतःला कपडे त्याने आधीच घेतले होते. त्याला ती फक्त तिची मुलं आहेत असं वाटतच नव्हतं. इतका तो मुलांशी मिसळून गेला होता. मुलांना त्याचा आणि त्याला मुलांचा ओढा लागला. एका ठिकाणी गाडी थांबली. तिथे सर्व कपल्स होते. तिला ते बघूनच कळलं नेमकं कुठे चाललं.
ऋषी जाऊन आता वर्ष झालं होतं. त्याची आठवण नेहमीच यायची तिला. जेव्हा रात्र व्हायची ती त्याला जास्त मिस करायची. 2 मुलं झाली होती तरी पुन्हा नुसत्या त्या कल्पनेनेही तिचं मन शहारलं होतं. त्यात पिळदार शरीर कमावलेला तो तिने हळूच त्याच्याकडे बघितलं. त्याला नुसतं बघूनच तिला पोटात गुडगुड व्हायला लागलं होतं. अभिजित अनुशी सोबत मस्ती करत होता. ती अजिबात काही बोलणार नव्हती. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ही कथा 2 भागात संपवणार होते, पण अजून एक भाग होणार आहे. तुम्ही वाचून अभिप्राय द्यायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघत आहे. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. इतर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.